बापाच्या पायातली फाटकी चप्पल मुलाला कधीच टोचली नाही, पण त्याच मुलाच्या महालात बापाचे मळकट पाय मात्र नकोसे झाले. ही गोष्ट फक्त विठ्ठल काका आणि समीरची नाहीये, तर ही शोकांतिका आहे आजच्या त्या प्रत्येक घराची, जिथे सिमेंटच्या भिंतींना जास्त किंमत आहे आणि रक्ताच्या नात्यांना कवडीचीही किंमत उरलेली नाही. विठ्ठल काका म्हणजे एक असं व्यक्तिमत्व ज्यांनी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी केली फक्त एकाच स्वप्नासाठी, की माझा मुलगा, माझा समीर मोठा साहेब झाला पाहिजे. गावाकडच्या त्या तप्त उन्हात विठ्ठल काकांनी आयुष्यभर घाम गाळला. स्वतःच्या पायातली चप्पल तुटली तरी ती शिवून वापरली. कधी नवीन चपलेचा हट्ट केला नाही. अंगावरचा सदरा फाटला तरी त्याला ठिगळ लावून काम भागवलं. का? कारण समीरला कॉलेजची फी भरता यावी. समीरला शहरात राहताना कमीपणा वाटू नये. समीरच्या अंगावर चांगले कपडे असावेत. बापानं स्वतःच्या पोटाला चिमटा घेतला. अर्धपोटी राहून मुलाला वाढवलं. त्यांना वाटलं होतं की शिक्षणानं मुलाचं फक्त भविष्य सुधारेल असं नाही, तर त्याचे विचारही श्रीमंत होतील. पण दुर्दैव बघा, समीर शिकला, साहेब झाला, पण माणुसकीच्या परीक्षेत मात्र तो नापास झाला. समीर आता शहरात मोठा अधिकारी झाला होता. त्याचा स्वतःचा आलिशान बंगला होता. दारात गाडी होती, घरात नोकरचाकर होते. विठ्ठल काकांचा ऊर अभिमानानं भरून येत होता. ज्या हातांनी समीरला लहानाचा मोठा केला, त्याच हातांनी कष्टाची पुंजी साठवून ते पहिल्यांदाच मुलाच्या त्या राजवाडासारख्या घरी राहायला आले होते. हातात एक साधी कापडी पिशवी आणि अंगावर तोच जुना, धुतलेला पण तरीही गरिबीची साक्ष देणारा शर्ट. त्यांच्या डोळ्यात एकच आस होती की आपला मुलगा आपल्याला बघून धावत येईल, मिठी मारेल आणि म्हणेल, बाबा तुम्ही आलात, मला खूप आनंद झाला. पण वास्तवात जे घडलं ते काळजाचे तुकडे करणारं होतं. जेव्हा विठ्ठल काका बंगल्याच्या दारात उभे राहिले तेव्हा समीरच्या चेहऱ्यावर आनंद नव्हता. तिथे होती फक्त लाज. होय, स्वतःच्या जन्मदात्या बापाची त्याला लाज वाटत होती. का? कारण बापाचे कपडे जुने होते, त्यांची पिशवी मळकट होती आणि समीरच्या हाय प्रोफाईल सोसायटीत हे चित्र शोभणारं नव्हतं. समीरला भीती होती की लोक काय म्हणतील, हा म्हातारा माणूस एवढ्या मोठ्या साहेबाचा बाप आहे. ही भीती प्रेमापेक्षा मोठी ठरली. घरात पाऊल टाकताच दुसरं संकट समोर आलं. समीरची बायको सुनीता, जिने सासू सासऱ्यांची सेवा करणं तर दूरच, पण साधा आदरही ठेवला नाही. तिने विठ्ठल काकांकडे बघून नाक मुरडलं. तिचे शब्द एखाद्या विषारी बाणासारखे काकांच्या काळजात घुसले. ती समीरला म्हणाली, समीर, तुझ्या बाबांना सांग की सोफ्यावर बसू नका. त्यांचे कपडे मळकट आहेत, माझा सोफा खराब होईल. विचार करा, ज्या बापाने मुलाला खांद्यावर बसून जग दाखवलं, आज त्या बापाला स्वतःच्या मुलाच्या घरात सोफ्यावर बसायचीही परवानगी नव्हती. त्या सोफ्याची किंमत बापाच्या मायेपेक्षा जास्त होती. विठ्ठल काका तिथेच थिजले. त्यांना वाटलं समीर बायकोला ओरडेल, सांगेल की हे माझे बाबा आहेत, त्यांनीच मला लहानाचा मोठा केलाय, त्यांच्यामुळेच आज हा बंगला आणि हा सोफा आपल्याकडे आहे. पण समीर गप्प राहिला. तो गप्पच राहिला नाही, तर त्याने जे केलं ते माणुसकीला काळीमा फासणारं होतं. त्याने वडिलांना सांगितलं की तुम्ही घराच्या मागच्या बाजूला असलेल्या त्या छोट्या खोलीत जाऊन राहा. मुख्य घरात जिथे सगळं वैभव होतं तिथे बापाला जागा नव्हती. त्यांना अडगळीच्या खोलीत पाठवलं गेलं. विठ्ठल काका निमूटपणे ती कापडी पिशवी घेऊन त्या मागच्या खोलीत गेले. तिथेच आपली शिदोरी सोडून जमिनीवर बसले. डोळ्यातून पाणी येत होतं, पण ते पुसायला तिथे कोणीच नव्हतं. त्यांना भूक अन्नाची नव्हती, त्यांना भूक प्रेमाची होती. त्यांना वाटलं होतं मुलगा जवळ घेईल, विचारपूस करेल, पण मुलाच्या डोळ्यात फक्त आणि फक्त लाज दिसत होती. ज्या मुलासाठी आयुष्य वेचलं तो मुलगा आज परका झाला होता. साहेबाचा बंगला मोठा होता, पण त्या बंगल्यात बापाच्या फाटक्या चपलेसाठी आणि निस्वार्थ प्रेमासाठी कोपराही रिकामा नव्हता. ही कथा फक्त विठ्ठल काकांची नाही, ही कथा आहे बदलत्या काळाची, जिथे पैसा बोलतो आणि नाती मुकी होतात. रक्ताच्या नात्यापेक्षा आजकाल स्टेटस आणि पैसा कसा मोठा झालाय हे ऐकून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. हे फक्त एका कथेचा भाग नाही,
तर आजच्या समाजाचं एक विदारक सत्य आहे, जे समीर आणि त्याच्या वडिलांच्या म्हणजेच विठ्ठल काकांच्या आयुष्यात घडलं. समीरच्या मुलाचा म्हणजे अद्वैतचा वाढदिवस होता. आणि हा काही साधासुधा वाढदिवस नव्हता. घरात जणू काही सणच होता. मोठमोठे पाहुणे येणार होते. शहरातली प्रतिष्ठित मंडळी येणार होती. पण या सगळ्या झगमगाटात एका गोष्टीची किंवा खरं तर एका व्यक्तीची अडचण भासत होती. ती म्हणजे समीरचे वडील विठ्ठल काका. सुनेने म्हणजेच सुनीताने समीरला स्पष्ट शब्दात बजावलं होतं. ती म्हणाली, आज तुझे बाबा हॉलमध्ये दिसायला नकोत. माझे मित्रमैत्रिणी येणार आहेत. हाय प्रोफाईल लोक येणार आहेत. त्यांच्यासमोर हे असे गावरान बाबा आले तर ते काय विचार करतील? माझा अपमान होईल. विचार करा, ज्या बापाने पोटाला चिमटा काढून मुलाला शिकवलं, मोठं केलं, आज त्या मुलाच्या बायकोला त्या बापाची लाज वाटत होती. आणि दुर्दैव बघा, समीरनेही ते निमूटपणे ऐकलं. तो विठ्ठल काकांकडे गेला आणि म्हणाला, बाबा, आज तुम्ही तुमच्या खोलीतच जेवा, बाहेर येऊ नका, पाहुणे आहेत. विठ्ठल काका शांत होते. त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही. त्यांच्या हातात एक पिशवी होती. त्या पिशवीत त्यांनी गावाकडून खास आपल्या नातवासाठी अद्वैतसाठी आणलेली लाकडी खेळणी होती. ती खेळणी महागडी नव्हती, ती ब्रँडेड नव्हती, पण त्यात आजोबांचं प्रेम होतं. त्या लाकडी खेळण्यांचा स्पर्श अद्वैतला व्हावा अशी त्यांची इच्छा होती. पण मुलाच्या एका वाक्याने ती पिशवीत तशीच कोपऱ्यात पडली. ती खेळणी त्या पिशवीतच गुदमरून राहिली. बाहेर हॉलमध्ये पार्टी जोरात सुरू झाली. गाणी वाजत होती. लोक हसत होते, गप्पा मारत होते. पंचपक्वान्नांचा वास घरभर पसरला होता. पाहुणे छान छान जेवण जेवत होते, एकमेकांचं कौतुक करत होते. पण या सगळ्या गर्दीत त्या घरातल्या सगळ्यात ज्येष्ठ व्यक्तीला, त्या घराच्या मूळ स्तंभाला साधं पाणी हवंय का हे विचारायलाही कोणाकडे वेळ नव्हता. रात्र वाढत होती. विठ्ठल काका आपल्या खोलीत अंधारात बसून होते. बाहेरचा गोंगाट त्यांच्या कानावर पडत होता. त्यांना तहान लागली होती. घसा कोरडा पडला होता. बराच वेळ त्यांनी सहन केलं, पण जेव्हा तहान असह्य झाली तेव्हा ते हळूच उठले. त्यांना वाटलं की कोणाचं लक्ष जाणार नाही. आपण हळूच किचनमध्ये जाऊन पाणी पिऊ आणि परत येऊ. ते थरथरत्या पावलांनी खोलीबाहेर आले. किचनच्या दिशेने जात असतानाच सुनीताची नजर त्यांच्यावर पडली. तिला बघून काहीतरी माणुसकी आठवेल असं वाटलं असेल तर ते चुकीचं आहे. ती सर्वांसमोर ओरडली. तिचा आवाज इतका मोठा होता की पार्टीतलं संगीतही फिकं पडलं. ती म्हणाली, काय हवंय तुम्हाला? सांगितलं होतं ना बाहेर येऊ नका म्हणून. इथे पाहुणे आहेत. तुमचं हे गावठण रूप इथे दाखवू नका. जात. तिचे ते शब्द एखाद्या चापकासारखे विठ्ठल काकांच्या मनावर सपासप वार करत होते. तिथे उपस्थित असलेल्या एकाही पाहुण्याला किंवा खुद्द त्यांच्या मुलाला, समीरला, हे थांबवावंसं वाटलं नाही. विठ्ठल काका तिथेच थबकले. त्यांना पाणी प्यायचं होतं, पण आता त्या अपमानानेच त्यांचा घसा दाटून आला होता. ते पाणी न पिताच मुकाट्याने मागे फिरले. आपली मान खाली घालून ते पुन्हा त्या अंधाऱ्या खोलीत परत गेले. बाहेर पार्टी पुन्हा सुरू झाली. लोक पुन्हा हसू लागले. जणू काही झालंच नाही. पण त्या बंद खोलीत एक बाप, एक आजोबा त्या रात्री रिकाम्या पोटीत झोपला. ताटात जेवण नव्हतं, पण डोळ्यात मात्र पाण्याचा पूर आला होता. ज्या मुलासाठी आयुष्य वेचलं त्याच्याच घरात आज पाण्यासाठी आणि सन्मानासाठी त्यांना परकं व्हावं लागलं होतं. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की आपण प्रगतीच्या नावाखाली आपली नाती आणि माणुसकी तर गमावत नाही आहोत ना. बापाचं प्रेम कधी शब्दात नसतं, तर ते अशा कृतीत असतं जी कोणालाही कळत नाही, पण संकटातून बाहेर काढते. आपण अनेकदा आपल्या आईवडिलांना म्हातारे झालेत म्हणून दुर्लक्ष करतो. त्यांना आत्ताच्या जगातलं काही कळत नाही असं समजतो. पण जेव्हा आपल्यावर खरी वेळ येते तेव्हा हेच जुन्या विचारांचे हात आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. आजची ही गोष्ट त्याच नात्याची आणि एका बापाच्या त्यागाची आहे, जी ऐकून तुम्हाला तुमच्या वडिलांची नक्की आठवण येईल. गोष्ट एका अशा घराची आहे जिथे 3 पिढ्या एकत्र राहत होत्या, पण त्यांच्यात एक विचित्र शांतता होती.
घरातला लहानगा अद्वैत मात्र या शांततेचा भंग करायचा. त्याला आपल्या आजोबांमध्ये म्हणजे विठ्ठल काकांमध्ये एक वेगळाच मित्र सापडला होता. घरातलं वातावरण कितीही तणावाचं असलं तरी अद्वैत चोरून आपल्या आजोबांच्या खोलीत जायचा. तिथे गेल्यावर विठ्ठल काका त्याला गावाकडच्या मातीच्या आणि माणसांच्या गोष्टी सांगायचे. त्या गोष्टींमध्ये एक वेगळीच जादू होती जी अद्वैतला खूप आवडायची. पण घराच्या दुसऱ्या बाजूला मात्र परिस्थिती वेगळीच होती. अद्वैतचे बाबा समीर एका मोठ्या संकटात सापडले होते. समीरचा व्यवसाय जोरात सुरू होता, पण अचानक व्यवसायात एक मोठं नुकसान झालं. हे नुकसान इतकं मोठं होतं की समीर पूर्णपणे कोलमडून गेला होता. कर्जाचे हप्ते थकले होते, लोकांची देणी वाढली होती आणि आता पुढे काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं. समीरची चिडचिड वाढली होती. तो घरात कोणाशीच नीट बोलत नव्हता. त्याची पत्नी सुनीता सुद्धा या परिस्थितीमुळे प्रचंड टेन्शनमध्ये होती. घरातलं हसणं खेळणं जणू हरवून गेलं होतं. समीरला वाटत होतं की हे संकट तो एकटाच सोसतोय, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याच्या बापाच्या विठ्ठल काकांच्या अनुभवी डोळ्यांनी हे सगळं कधीच हेरलं होतं. विठ्ठल काका शांत होते, पण त्यांना आपल्या मुलाचा चेहरा वाचता येत होता. समीरनं जरी काही सांगितलं नसलं तरी बापाला आपल्या लेकाचं दुःख समजायला शब्दांची गरज नसते. समीरची ती हतबलता, रात्रीची उडालेली झोप आणि सुनीताच्या चेहऱ्यावरची काळजी विठ्ठल काकांना अस्वस्थ करत होती. त्यांना आपल्या मुलाचं हे दुःख पाहवलं नाही. त्यांनी ठरवलं की आता आपण काहीतरी करायलाच हवं. पण त्यांच्याकडे आता होतं तरी काय? निवृत्तीनंतरची जमापुंजी तर कधीच संपली होती. त्यांच्याकडे उरली होती ती फक्त गावाकडची एक शेवटची जमीन. ती जमीन म्हणजे त्यांची ओळख होती, त्यांच्या पूर्वजांची आठवण होती. पण जेव्हा प्रश्न मुलाच्या भविष्याचा आणि सुखाचा येतो तेव्हा बापासाठी जमिनीचा तुकडा महत्त्वाचा नसतो. त्यांनी कोणालाही काहीही न सांगता एक मोठा निर्णय घेतला. विठ्ठल काका गुपचूप गावी गेले. तिथे जाऊन त्यांनी आपल्या आयुष्यातली ती शेवटची कमाई, ती जमीन विकण्याचा व्यवहार पूर्ण केला. त्या जमिनीच्या बदल्यात आलेले पैसे त्यांनी मोजले. ते पैसे खूप होते. समीरचं कर्ज फेडायला आणि त्याला पुन्हा उभं करायला पुरेसे होते. पण आता प्रश्न होता की हे पैसे समीरला द्यायचे कसे? जर त्यांनी थेट समीरच्या हातात पैसे दिले असते तर कदाचित समीरचा स्वाभिमान दुखावला गेला असता. त्याला वाटलं असतं की आपण अपयशी ठरलो आणि म्हाताऱ्या बापाला मदत करावी लागली, किंवा कदाचित त्याने ते पैसे घ्यायला नकार दिला असता. विठ्ठल काकांना आपल्या मुलाचा स्वभाव पक्का माहीत होता. त्यांनी एक शक्कल लढवली. ते पैसे त्यांनी एका पाकिटात भरले. घरात कोणीही नसताना ते अद्वैतच्या खोलीत गेले. तिथे अद्वैतचा खेळण्यांचा डबा होता, जो अद्वैतसाठी त्याच्या खजिन्यापेक्षा कमी नव्हता. विठ्ठल काकांनी ते पैशांचं पाकिट त्या खेळण्यांच्या डब्यात लपून ठेवलं. पण फक्त पैसे ठेवून चालणार नव्हतं, भावना पोहोचणं गरजेचं होतं. त्यांनी त्या पाकिटावर थरथरत्या हाताने एक चिठ्ठी लिहिली. त्या चिठ्ठीत फक्त एकच वाक्य होतं: हे माझ्या नातवासाठी आणि लेकाच्या सुखासाठी. विचार करा, त्या बापाचं काळीज किती मोठं असेल. स्वतःची शेवटची पुंजी विकली, पण त्याचा गाजावाजा केला नाही. मुलाला मदत केली, पण उपकाराचं ओझं त्याच्या खांद्यावर टाकलं नाही. उलट नातवाच्या नावाखाली मुलाला पुन्हा उभं राहण्याचं बळ दिलं. जेव्हा समीरला ते पैसे आणि ती चिठ्ठी मिळेल तेव्हा त्याला कळेल की जगातली कोणतीही बँक किंवा कोणताही मित्र जी मदत करू शकत नाही, ती मदत एक बाप शांतपणे करून जातो. आपल्याला अनेकदा वाटतं की आपले आईवडील आता जुने झालेत, त्यांना प्रॅक्टिकल गोष्टी कळत नाहीत. पण खरं तर त्यांच्याकडे अनुभवाची अशी शिदोरी असते जी आपल्या कोणत्याही संकटावर मात करू शकते. विठ्ठल काकांनी हे सिद्ध करून दाखवलं की प्रेम व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियावर स्टेटस ठेवावे लागत नाहीत, तर कधीकधी शांतपणे केलेला त्यागच खूप काही बोलून जातो. ही गोष्ट आपल्याला शिकवते की घराचा पाया कितीही जुना झाला असला तरी तोच पूर्ण घराला सावरून धरतो. त्यामुळे आपल्या आईवडिलांच्या त्यागाची किंमत ओळखायला शिका. कारण जेव्हा सगळं जग पाठ फिरवतं तेव्हा फक्त तेच आपल्यासाठी उभे असतात. एका बापाने मुलाच्या सुखासाठी आपली काळी आई म्हणजे आपली जमीन विकली.
पण त्या बदल्यात स्वतःच्याच रक्ताच्या मुलाने त्याला काय दिलं, तर फक्त एक पडकं मंदिर आणि कायमचा दुरावा. ही गोष्ट ऐकताना अंगावर काटा येईल, पण दुर्दैवाने हे सत्य आहे आणि आपल्या आजूबाजूला घडणारं एक विदारक वास्तव आहे. जमीन विकून घरात पैसे आले तेव्हा सगळ्यांना वाटलं की आता सुखाचे दिवस येतील. विठ्ठल काकांना वाटलं की आता उतारवयात मुलाच्या आणि नातवाच्या सहवासात दिवस आनंदात जातील. पण नियतीला आणि त्यांच्या मुलाला काहीतरी वेगळंच मान्य होतं. पैसे आले, पण त्यासोबतच विठ्ठल काकांची तब्येत ढासळू लागली. जमिनीचा विरह म्हणा किंवा म्हातारपण, त्यांना सारखा खोकला येऊ लागला. हा खोकला साधासुधा नव्हता, तर तो एका तुटलेल्या माणसाचा आर्त आवाज होता. पण घरातल्यांना त्याची दया येण्याऐवजी तो खोकला एक कटकट वाटू लागला. सुनीता, त्यांची सून, जिच्यावर त्यांनी मुलीसारखं प्रेम केलं असावं, तिचे रंग आता बदलले होते. तिला विठ्ठल काकांचा खोकला म्हणजे तिच्या बारासाठी धोका वाटू लागला. तिनं समीरकडे तगादा लावला. तिचे शब्द किती तीक्ष्ण होते बघा. ती म्हणाली, समीर, हे म्हातारे आपल्या बाळाला आजारी पाडतील. त्यांना आता इथे ठेवता येणार नाही. विचार करा, ज्या बापाने समीरला लहानाचं मोठं करताना स्वतःच्या आजारपणाची कधी पर्वा केली नाही, आज तोच बाप आजारी पडल्यावर घरात नकोसा झाला होता. आणि समीरनं काय केलं? त्याने बायकोला समजावलं नाही किंवा बापावर उपचार करण्यासाठी चांगल्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा विचारही केला नाही. त्याच्या डोक्यात एक निष्ठुर योजना शिजत होती. त्याने ठरवलं की बापाला दवाखान्यात नाही, तर शहराबाहेरच्या एका ठिकाणी नेऊन सोडायचं. बाहेर मुसळधार पाऊस पडत होता. जणू निसर्ग या बापाच्या नशिबावर रडत होता. समीरने विठ्ठल काकांना गाडीत बसवलं. काकांना वाटलं असेल की मुलगा आपल्याला दवाखान्यात घेऊन चाललाय, आपली काळजी घेतोय. पण समीरची गाडी शहराच्या झगमगाटातून बाहेर पडली आणि एका निर्जन रस्त्याला लागली. तिथे शहराबाहेर एक जुनं पडकं मंदिर होतं, जिथे देवाची मूर्तीसुद्धा कदाचित सुरक्षित नसेल अशा ठिकाणी समीरने गाडी थांबवली. पाऊस अजूनही कोसळत होता. समीरने बापाला त्या पडक्या मंदिरात नेलं. तिथे ना धड निवारा होता, ना प्यायला पाणी. आणि मग समीरने आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा खोटा शब्द उच्चारला. तो म्हणाला, बाबा, तुम्ही इथे 2 दिवस राहा, मी पुन्हा येतो. 2 दिवस? हे 2 दिवस कधीच संपणार नव्हते हे समीरला माहीत होतं. पण तुम्हाला सांगू का, हे विठ्ठल काकांना सुद्धा माहीत होतं. बापाचं काळीजते, मुलाची नजर आणि त्याचा खोटेपणा त्यांना एका क्षणात कळला होता. त्यांना समजलं होतं की ज्या मुलासाठी जमीन विकली, ज्याला सर्वस्व दिलं, तो आता आपल्याला इथे बेवारस सोडून चाललाय. पण बघा, त्या माऊलीनं काय केलं? त्यांनी आरडाओरडा केला नाही, मुलाला शाप दिला नाही किंवा रडून विनवणी केली नाही. त्यांनी फक्त शांतपणे आपला थरथरता हात मुलाच्या डोक्यावरून फिरवला. तो स्पर्श म्हणजे त्यांचा शेवटचा आशीर्वाद होता. समीर तिथून निघून गेला. गाडीचा आवाज पावसात विरून गेला. विठ्ठल काका तिथेच त्या ओल्या जमिनीवर बसून राहिले. त्यांच्या हातात होती त्यांची रिकामी शिदोरी. ही शिदोरी खरोखरच रिकामी झाली होती, कारण त्यातली जमीन गेली होती, त्यातला मुलगा गेला होता आणि हक्काचं घरही गेलं होतं. आता त्यांच्याकडे ना जमीन होती, ना मुलगा, ना घर. उरला होता फक्त तो पाऊस आणि एक भयानक शांतता. ही गोष्ट आपल्याला विचार करायला लावते की आपण नक्की कोणत्या दिशेने चाललो आहोत. ज्या आईबापानं आपल्याला जग दाखवलं, त्यांनाच आपण आयुष्याच्या संध्याकाळी असे वाऱ्यावर सोडणार आहोत का? विठ्ठल काका तिथे एकटेच बसले होते, पण खरं तर तिथे माणुसकी हरली होती. समीरला वाटलं असेल की त्याने कटकट संपवली, पण त्याला हे माहीत नव्हतं की त्याने आज स्वतःच्या भविष्याचा आरसा तयार केलाय. कारण कार कोणालाच सोडत नाही. आज विठ्ठल काका तिथे आहेत, उद्या कदाचित समीरची पाळी असेल, कारण कर्माचा रस्ता त्या पडक्या मंदिराकडून पुन्हा समीरच्या घराकडे नक्कीच येणार होता. मंदिरात विठ्ठल काकांना सोडून समीर घरी आला खरा, पण त्याच्या मनाला चैन पडत नव्हती. दुसरीकडे लहानगा अद्वैत सकाळपासून आजोबा कुठे आहेत म्हणून घर डोक्यावर घेत होता.
सुनीता त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करत होती, पण अद्वैतचं लक्ष त्याच्या खेळण्याच्या डब्याकडे गेलं. तो डबा त्याने आजोबांच्या खोलीतून आणला होता. खेळता खेळता त्याला त्या डब्याच्या तळाशी एक पांढरं पाकीट आणि एक जुनी डायरी सापडली. अद्वैतने धावत जाऊन ते पाकीट समीरला दिलं. बाबा, बघा, आजोबांनी माझ्यासाठी काय ठेवलंय. समीरने थरथरत्या हाताने ते पाकीट उघडलं. आतमध्ये नोटांची थप्पी आणि एक जमिनीचा कागद होता. सोबतच विठ्ठल काकांच्या हाताने लिहिलेली एक चिठ्ठी होती. चिठ्ठीतील शब्द, समीर बाळा, मला माहीत होतं की तुझा व्यवसाय संकटात आहे. तू मला सांगितलं नाहीस, पण बापाचं काळच सगळं ओळखतं रे. तुझा हा बंगला वाचवण्यासाठी मी गावी जाऊन आपली शेवटची उरलेली जमीन विकली. हे पैसे तुझ्या व्यवसायासाठी ठेवले आहेत. सुनीताला वाटलं की मला आजार आहे, पण तो आजार नव्हता रे. तो फक्त तुझ्या आठवणीचा आणि गरिबीचा थकवा होता. मी चाललोय. आता तू सुखात राहा. मी तुझ्यावर आणि तुझ्या संसारावर कधीच ओझं होणार नाही. फक्त जमेल तर माझ्या नातवाला माझी आठवण करून दे. ते शब्द वाचताच समीरच्या पायाखालची जमीन सरकली. त्याला आठवलं, ज्या बापानं त्याला रस्त्यावर येऊ नये म्हणून स्वतःची शेवटची भाकरी म्हणजे जमीन विकली, त्याच बापाला त्यानं काल रात्री एका पडक्या मंदिरात वाऱ्यावर सोडलं होतं. सुनीताही तिथेच उभी होती. तिचेही डोळे पाणावले. तिला तिच्या अहंकाराची जाणीव झाली. समीर वेड्यासारखा गाडीकडे धावला. मी काय केलं? मी माझ्या देवालाच घराबाहेर काढलं, तो ओरडत होता. मुसळधार पावसात तो त्याच मंदिराकडे गाडी पळवत होता. मनात एकच प्रार्थना होती, देवा, माझ्या बाबांना सुखरूप ठेव. मला एकदा त्यांची माफी मागू दे. तो मंदिरात पोचला. पाऊस थांबला होता आणि पहाटेचा प्रकाश पसरला होता. विठ्ठल काका मंदिराच्या पायरीवर टेकून बसले होते. समीर धावत गेला आणि त्यांच्या पायावर पडला. बाबा, मला माफ करा. मी चुकलो बाबा. चला घरी, आपण सगळे सोबत राहू. तुमचा हा लेक पुन्हा कधीच तुम्हाला सोडणार नाही. पण विठ्ठल काका काहीच बोलले नाहीत. त्यांचा हात समीरच्या डोक्यावर होता, जसा त्यांनी काल रात्री ठेवला होता. पण तो हात आता थंड पडला होता. विठ्ठल काकांनी जगाचा निरोप घेतला होता. मुलाच्या सुखासाठी स्वतःची जमीन आणि स्वतःचा प्राणही त्यांनी त्याच रिकाम्या शिदोरीत बांधून दिला होता. समीरचा आक्रोश त्या शांत मंदिरात घुमत होता. पण आता माफी ऐकायला विठ्ठल काका नव्हते. ज्या बापानं आयुष्यभर फाटकी चप्पल घातली, त्याला शेवटच्या प्रवासात मुलानं खांदा दिला खरा, पण त्या खांद्यावर पश्चात्तापाचं खूप मोठं ओझं होतं. मित्रांनो, ही फक्त एक गोष्ट नाही, तर आपल्या समाजाचं वास्तव आहे. आई वडील हे चालते बोलते देव असतात. पैसा, बंगला, गाडी पुन्हा मिळवता येते, पण आई वडिलांची माया एकदा हरवली की ती ब्रह्मांडात कुठेही शोधून मिळत नाही. त्यांना जिवंत असताना आधार द्या. मेल्यावर रडण्यात काहीच अर्थ नाही.